नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आर-टी-ई 25% म्हणजे मोफत शिक्षण आर-टी-ईमध्ये आपल्या पाल्यांना कशाप्रकारे प्रवेश मिळवायचा आहे, याचा संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता 25% आरक्षण ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांनी कशाप्रकारे आर-टी-आयचा फॉर्म भरायचा आहे, ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया, ही एक वेबसाईट दिलेली आहे. https:/student.maharashtra.gov.in ही वेबसाईट आपण Google Chromeमध्ये प्रविष्ट केल्यानंतर आपण मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा पीसीमध्ये आपण आर-टी-आयचा फॉर्म भरू शकतो. तर या ठिकाणी ही वेबसाईट प्रविष्ट केल्यानंतर एक नवीन टॅब ओपन होईल. बघा, अशा प्रकारचं एक नवीन इंटरफेस आपल्याला दिसेल. या इंटरफेसवर आपण पाहू शकतो, की पेजच्या डाव्या बाजूला आर-टी 25% पोर्टल या ठिकाणी एक टॅब दिलेला आहे. त्याच्या बाजूला हेल्प मॅन्युअल्स देखील दिलेले आहे. तर सर्वप्रथम आपल्याला आर-टी 25% पोर्टल या टॅबला क्लिक करायचं आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो, की एक नवीन इंटरफेस ओपन झालेला आहे. यावर आपण बघू शकतो होम, या ठिकाणी युजर लॉगिन आणि या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन अशा प्रकारचे 2 टॅब्स दिलेले आहेत. तर आपल्याला लॉगिनकडे आताच करायचं नाही. तर सर्वप्रथम प्रत्येक विद्यार्थ्यांनी जे काही आर-टी-आयला अप्लाय करणार आहेत, त्यांनी न्यू रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. तर सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशन या टॅबला क्लिक करायचं आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी आपण पाहू शकतो, एक नवीन पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला हा भाग इकडे बघायचाच नाहीये, कारण आपण न्यू रजिस्ट्रेशन करत आहोत. तर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर मुलाचं लास्ट नेम, सरनेम, वडिलांचं नाव, फादर नेम आणि मिडल नेम. मुलाचं नाव आणि त्यानंतर मिडल नेम, वडिलांचं नाव या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो चाइल्ड डिसॅबिलिटी म्हणजेच मुलगा अपंग आहे का? येस किंवा नो फिलअप करायचं आहे. त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ या ठिकाणी मुलांची जन्मतारीख अचूक टाकणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर कॅप्चा कोड या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर पालकांचा पॅरेंट मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. मित्रांनो, फॉर्म भरत असताना जो मोबाईल तुमच्या जवळ आहे, तो मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचा आहे, कारण त्यावर ओ-टी-पी येत असतो. आणि या ठिकाणी सेव्ह नावाचा एक टॅब असतो, सेव्हला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक नवीन टॅब तुमच्यासमोर ओपन होईल. बघा, या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर म्हणजे जो काही मोबाईल नंबर जस्ट आता प्रविष्ट केलेला होता, तर त्यावर एक तुमच्या मुलाचा युजर नेम आणि पासवर्ड ऑटो जनरेट झालेला मेसेज येईल. क्लिअर आहे? त्यानंतरचा नवीन टॅब ओपन होईल बघा. बघा, या ठिकाणी देखील तुमचा युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी पण देखील तुम्हाला पाहायला मिळेल. मग या ठिकाणी या पेजवर सुद्धा आपला फॉर्म नंबर आणि पासवर्ड दर्शवला जाईल. जो काही तुमचा युजर नेम आहे, आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट झालंय. या रजिस्ट्रेशनमध्ये तुमचा युजर नेम क्रिएट झाला आणि पासवर्ड देखील जनरेट झालेला आहे. तर त्या ठिकाणी झाल्यानंतर या ठिकाणी जो काही तुमच्या मोबाईलवर युजर नेम आलेला आहे, तो युजर नेम या ठिकाणी प्रविष्ट करायचा. त्यानंतर पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी तशाच प्रकारची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण लॉग इन केल्यानंतर चेंज पासवर्ड नावाचा एक नवीन टॅब ओपन होईल. त्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर्स म्हणजे जो मोबाईल नंबर मोबाईलवर जो काही युजर नेम आलेला आहे, तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर जो काही पासवर्ड तुमच्या मोबाईलवर आलेला होता, तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. टाकल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर नवीन पासवर्ड क्रिएट करण्यासाठी मिनिमम तुम्हाला किती 8 कॅरेक्टर्स लागतात आणि मॅक्सिमम किती 15 कॅरेक्टर्स या ठिकाणी लागतात. मग या 8 ते 15च्या मध्ये न्यू पासवर्ड क्रिएट करताना एक त्यामध्ये नंबर पाहिजे, एक लोअर केस पाहिजे म्हणजे एक स्मॉल लेटर पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ स्लॅश अशा प्रकारचं स्पेशल कॅरेक्टर ॲड करायचं आहे अँड एक अप्पर केस म्हणजे कॅपिटल लेटर. उदाहरणार्थ माझं नाव आहे संतोष, तर पहिला येस टाकणार, बाकीचे SANTOS संतोष टाकलं. त्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर घेईल @ आणि त्यानंतर बर्थडे टाकेल 1987. म्हणजेच हा कॅपिटल लेटर झाला, हा स्मॉल लेटर झाला, हा स्पेशल कॅरेक्टर झाला आणि हा नंबर झाला. तर या ठिकाणी पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी देखील तुम्हाला इझी जाईल.
अशाच प्रकारे तुम्ही न्यू पासवर्ड क्रिएट करू शकता. या ठिकाणी नवीन पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. तर या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो, अशा प्रकारचा जो काही नवीन पासवर्ड क्रिएट झालेला आहे, तर तो पासवर्ड आपल्याला अशा प्रकारे भरायचा आहे बघा. युजर नेम जशास तसा असेल, जो तुमच्या मोबाईलवर आलेला आहे तो. त्यानंतर जो नवीन पासवर्ड क्रिएट झालेला आहे, तो नवीन पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. परत त्यानंतर कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉगिन या बटनाला क्लिक करायचं आहे. लॉगिन या बटनाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी समोर एक इंटरफेस तयार होईल बघा. त्यानंतर बघूया की बालकांचे पूर्ण नाव, पहिले आडनाव, पहिले नाव म्हणजे मुलाचं नाव आणि त्यानंतर मिडल नाव म्हणजेच वडिलांचं नाव. अशा प्रकारे फिलअप करून घ्यायचं आहे. त्यानंतर मदर्स फुल नेम म्हणजे लास्ट नेम सरनेम आहे, फर्स्ट नेम आईचं नाव आणि मिडल त्यांच्या आईचं नाव. त्यानंतर आईचं पूर्ण नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव. त्यानंतर फादरचं देखील पूर्ण नाव फिलअप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो चाइल्ड डेट ऑफ बर्थ, मुलांचा जन्मतारीख या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे. मुलाचा चाइल्ड जेंडर या ठिकाणी प्रविष्ट करायचं म्हणजे मुलगा स्त्री आहे का पुरुष आहे, अशा प्रकारे मेल और फिमेलला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर एज ऑन 31/12/2024 ला त्यांच्या मुलगाचं वय किती आहे ते ऑटो जनरेटेडच या ठिकाणी येईल. कारण आपण पहिले फॉर्म भरत असताना आपण मुलाचं जन्मतारीख टाकलेली असते. तर पॅरेंटल स्टेटस या ठिकाणी टाकायचं की ओपन आहे का कोणता खुला वर्ग आहे तो. त्यानंतरचा नवीन पत्ता आहे बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा करंट ॲड्रेस. तुमचा घर नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर स्ट्रीट नेम म्हणजेच रोड कोणता आहे ते टाकायचं आहे. लोकॅलिटी म्हणजे कोणत्या एरियामध्ये राहता तो या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर आपल्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव आणि गावाचं नाव प्रविष्ट करायचं आहे. तर या आर-टीमधील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे हा Google ॲड्रेस आहे. तुमचा जर Google ॲड्रेस चुकला तर तुमच्या मुलाचा आर-टीमध्ये नंबर लागू शकत नाही. म्हणून आर-टीचा फॉर्म भरत असताना मुलाचा जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ आणि Google ॲड्रेस हे अचूकच असले पाहिजे. क्लिअर आहे? मग या ठिकाणी Google ॲड्रेस कशाप्रकारे भरायचा आहे ते बघूया. जेव्हा या Google ॲड्रेस याला क्लिक कराल, तर त्यावेळेस एक नवीन टॅब ओपन होईल अशा प्रकारचं. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी एक Google मॅप तयार झाला आणि येथे एक नेव्हिगेशन की आहे. ही नेव्हिगेशन की कुठे पण असते. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, की या एरियामध्ये आपलं घर कुठे आहे हे शोधणं अतिशय आवश्यक आहे. आता हे झूम करण्यासाठी काय करायचं आहे, या कोपऱ्यामध्ये प्लसचा लोगो आहे बघा. प्लसला जर केलं, की अजून हे झूम होत जाईल आणि झूम होत झाल्यानंतर हा कर्सर समजा आपली बिल्डिंग ही असेल, तर यावर जर कर्सर ठेवायचा असेल, तर हा कर्सर ड्रॅग करून या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. ठेवल्याबरोबरच या ठिकाणी लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड म्हणजे अक्षांश, रेखांश ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जातील. त्यानंतर आपण सेव्ह अँड अपडेट या बटनाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड अपडेट या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्या अक्षांश आणि रेखांश भरलं जाणार आहे. समजा यदा-कदाचित फॉर्म भरत असताना Google ॲड्रेस आपला चुकलाच, तर त्यावेळेस काय करायचंय परत आपल्याला बॅक येऊन एडिट Google ॲड्रेस यावर क्लिक करायचं आहे आणि एडिट ब्लॅक यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रिसेट म्हणजेच काय बघा, रिसेट या बटनाला क्लिक करायचं आहे. रिसेट केल्यानंतर पहिल्याचा जो काही अक्षांश रेखांश आहे तो नाहीसा होऊन जाईल आणि त्यानंतर परत या ठिकाणी जो नेव्हिगेशन की आहे, तो नेव्हिगेशन की आपल्याला पाहिजे त्या बिल्डिंगवर किंवा आपल्या पाहिजे त्या घरावर ड्रॅग करून ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर सेव्ह अँड अपडेट या बटनाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड अपडेट या बटनाला क्लिक केल्यानंतर आपण लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड या ठिकाणी प्रविष्ट ऑटोमॅटिक होणार आहे. हे झाल्यानंतर आपण पाहू शकतो की सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी नवीन एक टॅब ओपन होईल. चाइल्ड इन्फॉर्मेशन आपण अशा प्रकारची संपूर्ण माहिती भरलेली आहे. त्यानंतर दुसरा टॅब तयार झालेला आहे ॲप्लिकेशन. आता या ठिकाणी आपण अर्ज करत आहोत. फॉर व्हिच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड. तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तर ज्युनियर के-जी, सीनियर के-जी, नर्सरी का पहिली या ठिकाणी तुम्हाला स्टँडर्ड निवडायचा आहे. त्यानंतर सिलेक्शन ऑफ मीडियम ऑफ स्कूल, ते शाळेचा मीडियम कोणती आहे, मराठी मीडियम आहे, इंग्लिश मीडियम आहे, या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट रिलिजन म्हणजेच तुमचा धर्म कोणता आहे, या ठिकाणी तुम्हाला निवड करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी, तुमची जात कोणती आहे, या ठिकाणी जात भरून घ्यायची आहे. त्यानंतर इज युअर चाइल्ड CWSN चाइल्ड म्हणजेच दिव्यांग बालक आहे का, येस किंवा नो या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. त्यानंतर इज HIV अफेक्टेड आहे का, येस किंवा नो त्यानुसारच या ठिकाणी आपल्याला ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आधार कार्ड नंबर,
आता आधार कार्ड नंबर मुलांचा असणं आवश्यक आहे. जर आधार कार्ड नसेल तर आपण नोला देखील क्लिक करू शकतो. त्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही आणि घाबरून पण जाण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यानंतर ॲन्युअल इन्कम म्हणजे पॅरेंटची ॲन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक कुटुंबाचं किती उत्पन्न आहे या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे. आता पॅन कार्ड आयडी. आता पॅन कार्ड मुलाचा का वडिलांचा या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला करायचं आहे की पॅन कार्ड हा वडिलांचाच नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर वडिलांचा या ठिकाणी ॲड करायचा आहे, प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर पॅरेंट ईमेल, ईमेल असेल तर ईमेल प्रविष्ट करा, नसेल तरी काही आवश्यकता नाही. आणि त्यानंतर तुम्ही हे फॉर्म भरत असताना तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट आहेत, अशा प्रकारचं विचारलं जातं. तर ॲड्रेस प्रूफसाठी तुमच्याकडे आहे किंवा नाही, असेल तर येस, नसेल तर नो. बर्थ सर्टिफिकेट आहे किंवा नाही याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा नाही हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कोणत्याच प्रकारचं डॉक्युमेंट अपलोड करायची आवश्यकता नाही. परंतु जे काही डॉक्युमेंट आपण टिक केलेले आहेत, हे समजा यदाकदाचित आपल्या मुलाचा आर-टीमध्ये नंबर लागला, तर ज्या ऑप्शनला तुम्ही टिक केलेलं आहे, ते डॉक्युमेंट तुम्हाला त्यावेळेस सादर करणं अतिशय आवश्यक आहे. जर या ठिकाणी एखाद्या डॉक्युमेंटला टिक केलं आणि त्या ठिकाणी अवेलेबल नसेल, तर तुमच्या मुलाचा आर-टीमध्ये नंबर लागू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी लक्ष देणे आवश्यक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनाला क्लिक केल्यानंतर नवीन एक टॅब ओपन होईल. बघा या ठिकाणी चाइल्ड झालं, ॲप्लिकेशन फिलअप झालं, स्कूल सिलेक्शन आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. शाळा निवडीसाठी 1 किलोमीटर वर क्लिक करावे. बघा विदिन 1 किलोमीटरच्या शाळा, विदिन 1 ते 3 किलोमीटरच्या शाळा आणि ग्रेटर दॅन 3 किलोमीटरच्या शाळा या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी एलिजिबल शाळा, बघा या ठिकाणी एलिजिबल शाळा म्हणजेच काय, की पात्रता असलेल्या शाळा, पात्र शाळा आणि नॉट एलिजिबल शाळा म्हणजेच काय, अपात्र शाळांची लिस्ट देण्यात आलेली आहे. म्हणून आपण फॉर्म फिलअप करत असताना नॉट एलिजिबल शाळा भरायच्याच नाही. जे काही एलिजिबल शाळा असतील त्या शाळा आपल्याला टिक करायच्या आहेत. क्लिअर आहे? मग आपल्या अंतरानुसार या ठिकाणी भरपूर शाळा ज्या तुमच्या एरियामध्ये आहेत, त्या संपूर्ण शाळा या ठिकाणी प्रविष्ट होतील आणि तुम्हाला दिसेल. क्लिअर आहे? आणि बघा या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट खाली असणार आहे. त्याला क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल अशा प्रकारे. तर ते सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर युअर ॲप्लिकेशन इज कन्फर्म. नाऊ यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस. लाच ओके या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अर्जात नमूद केलेली माहिती माझ्या ज्ञानाप्रमाणे सत्य आहे. माहिती चुकीची आढळून आल्यास अर्ज प्रवेशासाठी रद्द होईल आणि त्यास मी सर्वस्वी जबाबदार राहील. बघा या ठिकाणी या बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनाला क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल फॉर्म सबमिशनचा. क्लिअर आहे? फॉर्म सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारची जी काही माहिती आपण आतापर्यंत भरण्यात आली होती, म्हणजे जी काही चाइल्ड इन्फॉर्मेशन भरली, प्रवेश अर्ज भरला, शाळा निवडली, ही संपूर्ण माहिती या फॉर्ममध्ये आपल्याला दिसणार आहे. म्हणजे विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव, वडिलांचं नाव, वार्षिक उत्पन्न, बालकांचं लिंग, एच-आय-व्ही अफेक्टेड, प्रवेश घेण्याचे अपेक्षित वर्ग कोणता होता, धर्म, पत्ता, जिल्हा, Google ॲड्रेस बरोबर आहे काही व्यवस्थित बघून घ्यायचं. त्यानंतर बालकांची जन्मतारीख व्यवस्थित बघायची आहे. त्यानंतर आईचं नाव, अपंगत्व, माध्यम, जात, अक्षांश, रेखांश, त्यानंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स अवेलेबल म्हणजे जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल आहे ते या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. पॅरेंट मोबाईल नंबर, ईमेल, त्यानंतर ज्या काही शाळा तुम्ही निवड केलेल्या आहेत, या ठिकाणी एकच शाळा दाखवतात. परंतु ज्या काही 5, 7, 10 शाळा दिसतील, अशा सिरियली शाळा आपल्याला खाली दिसणार आहेत आणि जे काही तुम्ही टिक केलेल्या ऑलरेडी आहेत, त्या शाळा बघून घ्यायचा. त्यानंतर UDAS क्रमांक बघायचा, शाळेचं नाव काय आहे ते बघायचं आहे. त्या शाळेचा बोर्ड, मीडियम, शाळेचा पत्ता, एरियल डिस्टन्स म्हणजे तुमचं घर आणि शाळा यामधील एरियल डिस्टन्स किती आहे स्ट्रेट, तर या ठिकाणी डिस्टन्स देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ती शाळा मिनिमम स्टँडर्ड कितवीपर्यंत आहे आणि मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त कितवी स्टँडर्डपर्यंत आहे, या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनाला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी शाळा व्यवस्थित तुम्हाला शो झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही एकूण 9 शाळा निवडलेल्या आहेत. तर ह्या शाळा निवड झाल्यानंतर त्या पेजच्या एकदम खाली जनरेट पी-डी-एफ नावाचं एक टॅब दिसेल. जनरेट पी-डी-एफ या टॅबला क्लिक करायचं आहे आणि या टॅबला क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, अशा प्रकारची जी संपूर्ण माहिती आपण आर-टीमध्ये भरलेली होती, तर या पी-डी-एफमध्ये आपल्याला शो होणार आहे. आणि ही पी-डी-एफची प्रिंट काढून ठेवा मित्रांनो. या पी-डी-एफची जेव्हा आपला मुलगा आर-टीमध्ये सिलेक्ट होईल, तर सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला हा फॉर्म सबमिट करणं अतिशय आवश्यक आहे. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. थँक यू.